विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील इयत्ता 6वी भूगोल अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न या व्हिडिओला आपण दिलेला भरभरून प्रतिसाद व दिलेले कमेंट त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण केलेल्या कमेंटनुसार इयत्ता 6वी इतिहासाचे महत्त्वाचे 100 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हडप्पा संस्कृतीतील नगररचनेचे वैशिष्ट्य म्हणून खालीलपैकी कोणत्या बाबीचा उल्लेख करता येईल? 4 पर्याय आहेत. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत नसत, सांडपाणी वाहून नेण्यासाठी पक्क्या विटांच्या झाकलेल्या गटारांची व्यवस्था होती, घरांची दारे मुख्य रस्त्यावर उघडत असत, नगराभोवती तटबंदी बांधण्याची पद्धत नव्हती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सांडपाणी वाहून नेण्यासाठी पक्क्या विटांच्या झाकलेल्या गटारांची व्यवस्था होती. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा व्यापार प्रामुख्याने कोणत्या प्रदेशाशी चालत असल्याचे पुरावे सापडले आहेत? 4 पर्याय आहेत. चीन आणि जपान, मेसोपोटेमिया आणि इजिप्त, श्रीलंका आणि आग्नेय आशिया आणि युरोप आणि रशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मेसोपोटेमिया आणि इजिप्त. लोथल येथील गोधीचे अवशेष आणि मेसोपोटेमियात सापडलेल्या हडप्पाच्या मुद्रा यावरून हे सिद्ध होते. आर्याच्या समाजव्यवस्थेत कुटुंबाच्या प्रमुखाला काय म्हटले जात असे? विषपती, ग्रामणी, गृहपती, जनपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गृहपती. कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गृहपती म्हटले जाई. अनेक कुटुंबांना मिळून ग्राम किंवा गाव बनत असे. ऋग्वेद काळात विथद ही संस्था कोणत्या कार्यासाठी ओळखली जात असे? केवळ न्यायदानाचे कार्य, युद्धातील लुटीचे वाटप आणि महत्त्वाच्या चर्चा, कर गोळा करणे, शेतीचे नियोजन करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. युद्धातील लुटीचे वाटप आणि महत्त्वाच्या चर्चा. ऋग्वेद काळात सभा, समिती, विथद आणि जन या 4 संस्था होत्या. विथदमध्ये प्रामुख्याने युद्धातील लुटीचे वाटप व चर्चा होत असे. जैन धर्मातील त्रिरत्ने या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, सम्यक वास्तू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सम्यक वास्तू. जैन धर्मात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन म्हणजे धम्मचक्क प्रवर्तन कोठे दिले? लुंबिनी, कुशीनगर, सारनाथ, गया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सारनाथ. गया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी आपले पहिले प्रवचन वाराणसी जवळील सारनाथ येथे दिले. प्राचीन भारतातील महाजनपदे कोणत्या काळात अस्तित्वात आली? इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास, इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुमारास, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या सुमारास, इसवी सन 2ऱ्या शतकात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुमारास. इसवी सन पूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात 16 महाजनपदे अस्तित्वात आली होती. अजातशत्रूने आपल्या राज्याची राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड केली होती? पाटलीपुत्र, राजगृह, वैशाली, चंपा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राजगृह. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने राजगृह ही मगधची राजधानी केली होती. सम्राट अशोकाने कलिंग युद्धाच्या विजयानंतर युद्धाचा त्याग का केला? लष्करी शक्ती कमी झाल्यामुळे, इतर राज्यांच्या दबावामुळे, युद्धातील प्रचंड रक्तपात आणि विनाश पाहून हृदय परिवर्तन झाल्यामुळे, प्रकृती अस्वस्थामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. युद्धातील प्रचंड रक्तपात आणि विनाश पाहून हृदय परिवर्तन झाल्यामुळे. कलिंगच्या भीषण युद्धानंतर सम्राट अशोकाचे मन विचलित झाले आणि त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारला. मौर्य काळात राज्यकारभारासाठी राजाला सल्ला देण्यासाठी असलेल्या परिषदेला काय म्हटले जाई? ग्रामसभा, मंत्रिपरिषद, न्यायसभा, धर्मसभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मंत्रिपरिषद. मौर्य प्रशासनात राजाला मदत करण्यासाठी मंत्रिपरिषद असे अमात्य हे महत्त्वाचे अधिकारी असत. सम्राट अशोकाने श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कोणाला पाठवले? 4 पर्याय आहेत. उपगुप्त, महेंद्र आणि संघमित्रा, चाणक्य, भद्रभाऊ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महेंद्र आणि संघमित्रा. स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी परदेशात पाठवले. खालीलपैकी कोणते बंदर मौर्य काळात व्यापाराचे प्रमुख केंद्र होते? ताम्रलिप्ती, कोची, विशाखापट्टणम, मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ताम्रलिप्ती. बंगालमधील ताम्रलिप्ती हे मौर्य काळातील पूर्वेकडील अत्यंत महत्त्वाचे बंदर होते. सातवाहन राजामध्ये स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची प्रथा होती. याचे उत्तम उदाहरण कोणते? सिमुक, हाल, गौतमीपुत्र सातकर्णी, कान्हा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशातील महान राजा होता, ज्याने आपल्या आईचे म्हणजे गौतमीचे नाव स्वतःच्या आधी लावले होते. कुशाण राजांमध्ये कोणत्या राजाने सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात भारतात केली? 4 पर्याय आहेत. कनिष्क, भीम कडफिसेस, वासुदेव, हुविष्क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीम कडफिसेस. कुशाण राजा भीम कडफिसेस याने सोन्याची नाणी पाडण्याची प्रथा भारतात रूढ केली. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? चंद्रगुप्त पहिला, श्रीगुप्त, समुद्रगुप्त, घटोत्कच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीगुप्त. गुप्त घराण्याची स्थापना श्रीगुप्त याने केली, मात्र त्याचा विस्तार चंद्रगुप्त पहिला व समुद्रगुप्त यांनी केला. समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचे वर्णन कोणत्या शिलालेखात आढळते? जुनागड शिलालेख, प्रयाग प्रशस्ती, ऐहोळे शिलालेख, नाशिक शिलालेख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रयाग प्रशस्ती. कवी हरिसेन यांनी समुद्रगुप्ताच्या विजयांचे वर्णन अलाहाबाद येथील स्तंभावर कोरले आहे. मेघदूत या अजरामर काव्याची रचना कोणी केली? भास, कालिदास, भारवी, विशाखादत्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कालिदास. गुप्त काळात कालिदास यांनी मेघदूत, शाकुंतल यासारख्या महान साहित्याची निर्मिती केली आहे. प्राचीन काळातील नालंदा विद्यापीठ सध्याच्या कोणत्या राज्यात होते किंवा आहे? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. बिहारमधील नालंदा हे प्राचीन जगातील ज्ञानाचे मोठे केंद्र होते. हर्षवर्धन राजाने कोणत्या धर्माला राजाश्रय दिला होता? जैन धर्म, बौद्ध धर्म, वैष्णव धर्म, शैव धर्म. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बौद्ध धर्म. हर्षवर्धन सुरुवातीला जरी शैव असला तरी नंतर त्याने बौद्ध धर्माचा मोठा स्वीकार व प्रसार केला. पल्लव राजांच्या काळात बांधलेली रथमंदिरे कोठे पाहायला मिळतात? मदुराई, महाबलीपुरम, तंजावर, कांचीपुरम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाबलीपुरम. महाबलीपुरम जे सध्या तमिळनाडू राज्यात आहे, येथील दगडात कोरलेली रथमंदिरे पल्लव वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने कोणत्या उत्तर भारतीय राजाचा पराभव केला होता? समुद्रगुप्त, हर्षवर्धन, चंद्रगुप्त मौर्य, अशोक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हर्षवर्धन. नर्मदा नदीच्या काठी झालेल्या युद्धात चालुक्य राजा पुलकेशीने हर्षवर्धनचा विजयरथ रोखला होता. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, यादव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रकूट. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या काळात एकाच पाषाणात वेरूळचे कैलास मंदिर कोरले गेले. आग्नेय आशियातील अंगकोरवाट हे भव्य मंदिर कोणत्या देशात आहे? 4 पर्याय आहेत. थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंबोडिया. कंबोडियामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेल्या या भव्य मंदिराचे अवशेष आजही पाहायला मिळतात. गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला आहे? 4 पर्याय आहेत. संस्कृत, पाली, महाराष्ट्री प्राकृत, अर्धमागधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्री प्राकृत. सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केला आहे. दक्षिण भारतातील चोळ घराणे कशासाठी विशेष प्रसिद्ध होते? उत्कृष्ट घोडेदळ, शक्तिशाली आरमार, वास्तुकलेतील गोपूर पद्धत, केवळ शेती सुधारणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्तिशाली आरमार. चोळ राजांकडे अत्यंत शक्तिशाली नौदल होते, ज्याच्या जोरावर त्यांनी आग्नेय आशियातील बेटावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. हडप्पा संस्कृतीतील लोथल येथील अवशेषावरून कोणत्या महत्त्वाच्या जागतिक व्यापाराच्या सुविधेची माहिती मिळते? भव्य धान्याचे कोठार, जहाजांची गोदी, रथांसाठी प्रशस्त रस्ते, मलमल कापडांची बाजारपेठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जहाजांची गोदी. लोथल जे गुजरातमध्ये आहे, येथे हडप्पा काळातील जगातील पहिली कृत्रिम गोदी सापडली आहे, जी सागरी व्यापाराचे पुरावे देते. वेदकालीन राजांच्या अधिकारावर नियंत्रण ठेवणाऱ्या कोणत्या 2 संस्थांचा उल्लेख आढळतो? लोकसभा आणि राज्यसभा, न्यायसभा आणि धर्मसभा, सभा आणि समिती, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सभा आणि समिती. ऋग्वेद काळात राजा हा निरंकुश नव्हता, सभा आणि समिती राजाला मार्गदर्शन करत असत. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा मुख्य उद्देश काय होता?
केवळ मोक्ष मिळवणे, युद्धाचे तंत्र शिकणे, दुःखाचे निवारण करणे, नवीन राज्याची स्थापना करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुःखांचे निवारण करणे. मानवी जीवनातील दुःखाचे मूळ इच्छा असून त्याचे निवारण करण्यासाठी बुद्धांनी मध्यम मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग सांगितला होता. वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या पंचमहाव्रतामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश नाही? 4 पर्याय आहेत. अहिंसा, सत्य, अपरिग्रह, मूर्तीपूजा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मूर्तीपूजा. महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 व्रते सांगितली होती. मगध साम्राज्याच्या उत्कर्षात कोणत्या भौगोलिक घटकाचा सर्वाधिक वाटा होता? हिमालय पर्वत, गंगा, सोन यासारख्या नद्या आणि लोह खनिजाचे साठे, वाळवंटी प्रदेश, केवळ समुद्राचे सानिध्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गंगा, सोन यासारख्या नद्या आणि लोह खनिजाचे साठे. मगधच्या आसपास लोखंडाच्या खाणी होत्या आणि गंगा नदीच्या सुपीक प्रदेशामुळे धान्य उत्पादन भरपूर होत होते. ग्रीक सम्राट सिकंदर आणि पंजाबचा राजा पोरस यांच्यात कोणत्या नदीकाठी युद्ध झाले? सिंधू, झेलम, चिनाब, सतलज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झेलम. इसवी सन पूर्व 326 मध्ये झेलम येथे हे प्रसिद्ध युद्ध झाले होते. झेलम नदीलाच हायडास्पेस असे देखील म्हणतात. इंडिका या ग्रंथातून मौर्यकालीन भारताच्या समाजव्यवस्थेचे वर्णन कोणी केले आहे? फाहियान, ह्युएनत्संग, मेगास्थानिस, सेल्युकस निकेटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेगास्थानिस. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकसचा दूत म्हणून मेगास्थानिस आला होता. त्याने इंडिका लिहिले आहे. सम्राट अशोकाचे धम्म हे संकल्पना कशावर आधारित होती? केवळ विशिष्ट धार्मिक विधीवर, नैतिक आचरण आणि मानवी मूल्यावर, नवीन लष्करी नियमावर, कर गोळा करण्याच्या पद्धतीवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नैतिक आचरण आणि मानवी मूल्यांवर. अशोकाचा धम्म हा कोणताही नवीन धर्म नसून ती एक नैतिक आचारसंहिता होती. मौर्य साम्राज्याच्या उत्तरेनंतर वायव्य भारतातून आलेल्या कोणत्या सत्तांनी भारतीय नाणेशास्त्रावर मोठा प्रभाव टाकला? शक, ग्रीक राजे, कुशाण, पल्लव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रीक राजे. इंडो ग्रीक राजांनी नाण्यांच्या एका बाजूला राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र काढण्याची पद्धत सुरू केली. सातवाहन काळात व्यापार आणि उद्योगासाठी कोणत्या श्रेणी कार्यक्षम होत्या? केवळ शेतकरी संघटना, कारागीर आणि व्यापाऱ्यांच्या संघटना, सैन्य तुकड्या, धार्मिक संस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारागीर आणि व्यापाऱ्यांच्या संघटना. श्रेणी म्हणजे आजच्या बँकासारखे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटना होता, ज्या कर्जही देत असत. दक्षिण भारतातील मुवेनदार 3 राजे म्हणून कोणत्या राजघराण्याचा उल्लेख केला जातो? 4 पर्याय आहेत. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, चोळ, चेर, पांड्य, पल्लव, सातवाहन, वाकाटक, गुप्त, मौर्य, वर्धन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चोळ, चेर, पांड्य. दक्षिण भारतातील संगम साहित्यात चोळ, चेर आणि पांड्य या 3 प्रभावी राजघराण्यांना मुवेनदार म्हटले आहे. अजंठा येथील प्रसिद्ध लेण्यांमधील चित्रकलेला कोणत्या राजघराण्याच्या काळात मोठे प्रोत्साहन मिळाले? 4 पर्याय आहेत. मौर्य, वाकाटक, सातवाहन, कंदब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाकाटक. वाकाटक राजा हरिविशेन याचा मंत्री वराहदेव याने अजिंठ्यातील 16 क्रमांकाचे लेणे खोदून घेतले होते. प्रयाग प्रशस्ती या लेखाचा कर्ता कोण आहे, ज्याने समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन केले आहे? 4 पर्याय आहेत. कालिदास, हरिसेन, बाणभट्ट, भारवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरिसेन. अलाहाबाद स्तंभावर हरिसेनाने समुद्रगुप्ताच्या विजयाची प्रशस्ती म्हणजे स्तुती कोरली आहे. गुप्त काळात कोणत्या भारतीय गणितज्ञाने शून्य आणि दशमान पद्धतीचा वापर स्पष्ट केला? वराहमिहिर, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्यभट्ट. आर्यभट्टाने आर्यभट्टीय ग्रंथात गणितातील क्रांतिकारी शोध लावले आहेत. हर्षवर्धन राजाने दर 5 वर्षांनी आपली सर्व संपत्ती दान करण्यासाठी कोणता सोहळा आयोजित केला होता? राजसूय यज्ञ, प्रयाग येथील महामोक्ष परिषद, अश्वमेध यज्ञ, विजय उत्सव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रयाग येथील महामोक्ष
परिषद दर 5 वर्षांनी हर्षवर्धन प्रयाग येथे सर्व संपत्ती गरिबांना दान करत असे. यालाच महामोक्ष परिषद असे म्हणतात. पल्लव काळात संस्कृत आणि तमिळ साहित्याचा संगम झाला. या काळात नायनार आणि आळवार हे कोण होते? प्रसिद्ध लष्करी अधिकारी, भक्ती चळवळीतील संत, परकीय प्रवासी, राजदरबारी कवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भक्ती चळवळीतील संत. नायनार हे शिवभक्त आणि आळवार हे विष्णुभक्त संत होते, ज्यांनी दक्षिण भारतात भक्ती चळवळ रुजवली. महाराष्ट्रातील ऐहोळे आणि पट्टदकल येथील मंदिरे कोणत्या वास्तुकलेच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत? नागर शैली, द्रविड शैली, वेसर शैली, भूमिज शैली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेसर शैली. वेसर शैली ही नागर आणि द्रविड शैलींचे मिश्रण आहे, जी चालुक्य काळात विकसित झाली. राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष याने लिहिलेल्या साहित्यातील प्रसिद्ध ग्रंथ कोणता? कविराजमार्ग, रत्नमालिका, गाथा सप्तशती, पर्याय अ आणि ब दोन्ही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय अ आणि ब दोन्ही. अमोघ वर्ष हा विद्वान राजा होता. त्याने कन्नड भाषेतील पहिला ग्रंथ कविराजमार्ग आणि संस्कृतमध्ये रत्नमालिका लिहिली. कोणत्या चीनी प्रवाशाने हर्षवर्धनच्या काळात नालंदा विद्यापीठात शिक्षण घेतले होते? इत्सिंग, ह्यू एन संग, फाइयान, निकोलो कोंटी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ह्यू एन संग. याने नालंदा येथे दीर्घकाळ अभ्यास केला आणि हर्षवर्धनाशी मैत्रीचे संबंध ठेवले. प्राचीन काळातील मुझिरीस हे महत्त्वाचे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर होते? पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, गुजरात किनारपट्टी, बंगाल किनारपट्टी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम किनारपट्टी, केरळ. केरळच्या किनारपट्टीवर असलेले मुझिरीस हे रोमन साम्राज्याशी व्यापार करणारे प्रमुख केंद्र होते. कालिदासाच्या कोणत्या नाटकात दुष्यंत आणि शकुंतला यांची कथा आहे? 4 पर्याय आहेत. ऋतुसंहार, कुमारसंभव, अभिज्ञान शाकुंतलम आणि मालविकाग्निमित्रम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम हे कालिदासांचे जगातील सर्वोत्कृष्ट नाटकापैकी एक नाटक मानले जाते. प्राचीन काळात सिल्क मार्ग म्हणजे रेशमी मार्ग कोणत्या कुशाण राजाच्या नियंत्रणात होता? विम, कडफिसेस, कनिष्क, वासुदेव, रुद्रदामन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कनिष्क. कनिष्काने मध्य आशियातील रेशीम मार्गावर नियंत्रण मिळवून व्यापारातून मोठी संपत्ती मिळवली होती. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? 4 पर्याय आहेत. केनोपनिषद, मुंडकोपनिषद, कठोपनिषद, ईशोपनिषद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंडकोपनिषद. भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदातून घेतले आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक मृतांना पुरताना त्यांच्यासोबत भांडी का ठेवत असत? 4 पर्याय आहेत. केवळ सजावटीसाठी, मृत्यूनंतरही जीवनाची गरज असते या समजुतीतून, भांडी साठवण्यासाठी जागा नसल्यामुळे, याला कोणताही धार्मिक आधार नव्हता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मृत्यूनंतरही जीवनाची गरज असते या समजुतीतून. मौर्य काळात राजूक या अधिकाऱ्याने मुख्य काम काय होते? 4 पर्याय आहेत. सैन्य भरती करणे, परकीय दूतांचे स्वागत करणे, न्यायदान आणि महसूल गोळा करणे, मंदिरे बांधणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायदान आणि महसूल गोळा करणे. अशोकाच्या काळात राजूक हे जिल्हा स्तरावरील न्याय आणि महसूल पाहणारे महत्त्वाचे अधिकारी होते. हडप्पा संस्कृतीतील घरांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विटांचा वापर केला जात असे? कच्च्या मातीच्या विटा, पक्क्या भाजलेल्या विटा, केवळ दगडांचा वापर, लाकडी ठोकळ्यांचा वापर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पक्क्या भाजलेल्या विटा. हडप्पा संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घरे बांधण्यासाठी पक्क्या आणि प्रमाणबद्ध विटांचा वापर केला होता. वेदकालीन संस्कृतीमध्ये निष्का या शब्दाचा अर्थ काय होता? शेतीचे एक अवजार, सोन्याचा दागिना जो चलनी व्यवहारासाठीही वापरले जाई, एक धार्मिक विधी, शत्रू सैन्याचा प्रमुख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोन्याचा दागिना जो चलनी व्यवहारासाठीही वापरला जाई. ऋग्वेद काळात निष्का हा गळ्यातील दागिना होता, पण पुढे तो देवाणघेवाणीचे साधन म्हणून वापरला जाऊ लागला.
गौतम बुद्धांनी पंचशील तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव केला नाही? चोरी न करणे, खोटे न बोलणे, मादक पदार्थाचे सेवन न करणे, केवळ संन्यास धर्म स्वीकारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केवळ संन्यास धर्म स्वीकारणे. बुद्धांनी सामान्य लोकांसाठी 5 नियम दिले: अहिंसा, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे आणि अंमली पदार्थापासून दूर राहणे. संन्यास हा सर्वांसाठी अनिवार्य नव्हता. अस्तेय या जैन धर्मातील महाव्रताचा नेमका अर्थ काय होतो? 4 पर्याय आहेत: हिंसा न करणे, चोरी न करणे, संग्रह न करणे, सत्य बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चोरी न करणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याच्या संमतीशिवाय न घेणे. प्राचीन काळी श्रेणी या संस्थांचे स्वतःचे काय असायचे? स्वतःचे स्वतंत्र राज्य, स्वतःची स्वतंत्र नाणी आणि सैन्यदळ, स्वतःचे नियम आणि न्यायालये, केवळ धार्मिक उत्सव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वतःची स्वतंत्र नाणी आणि सैन्यदळ. श्रेणी म्हणजे व्यापारी संघटना, त्यांचे स्वतःचे नियम असत आणि राजाही त्यांच्या कामात सहसा हस्तक्षेप करत नसे. सिकंदरच्या स्वारीनंतर भारतात कोणत्या नवीन कलाशैलीचा उगम झाला ज्यावर ग्रीक कलेचा प्रभाव होता? 4 पर्याय आहेत: मथुरा कलाशैली, गांधार कलाशैली, अमरावती कलाशैली, नागर कलाशैली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गांधार कलाशैली. ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव भारतीय मूर्तिकलेवर पडून गांधार कलाशैली विकसित झाली, ज्यात बुद्धांच्या सुंदर मूर्ती कोरल्या गेल्या. चंद्रगुप्त मौर्याने आपल्या जीवनाचा शेवटचा काळ कोणत्या ठिकाणी व्यतीत केला? पाटलीपुत्र, श्रवणबेळगोळ, उज्जैनी, तक्षशिला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रवणबेळगोळ, जे कर्नाटकमध्ये आहे. चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माची दीक्षा घेतली आणि भद्रभाहूसोबत तो कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे गेला. तिथेच त्याने सलेखना केली. पुढील प्रश्न: सम्राट अशोकाच्या रावणछाया किंवा शिलालेखांची भाषा प्रामुख्याने कोणती होती? 4 पर्याय आहेत: संस्कृत, प्राकृत, पाली, अर्धमागधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्राकृत. अशोकांचे शिलालेख सामान्य लोकांना समजावेत म्हणून त्या काळातील लोकभाषा प्राकृतमध्ये कोरले गेले. मौर्य काळानंतर महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? नाशिक, जुन्नर, पैठण, कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पैठण, प्रतिष्ठान. सातवाहनांनी आपली राजधानी प्रतिष्ठान, आत्ताचे पैठण, जिल्हा संभाजीनगर येथे वसवली होती. गाथा सप्तशती या ग्रंथाची रचना कोणत्या सातवाहन राजाने केली? हाल, सिमुक, यज्ञश्री, सातकर्णी, कान्हा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हाल. सातवाहन राजा हाल हा स्वतः विद्वान होता. त्याने गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्यसंग्रह संकलित केला. कुशाण काळात रेशीम कापडाचा व्यापार कोणत्या देशाशी मोठ्या प्रमाणात चालत असे? इजिप्त, रोम, इटली, श्रीलंका, इराण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोम, इटली. भारताचा रेशीम मार्ग कुशाणच्या ताब्यात होता आणि रोमच्या साम्राज्याला भारतातून मसाल्याचे पदार्थ व रेशीम मोठ्या प्रमाणात जात असे. गुप्त राजामध्ये कोणाला कविराज ही पदवी देण्यात आली होती? चंद्रगुप्त दुसरा, समुद्रगुप्त, कुमारगुप्त, स्कंदगुप्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समुद्रगुप्त. समुद्रगुप्त हा केवळ योद्धा नव्हता, तर तो उत्तम वीणावादक आणि कवी होता. नाण्यावर त्याला वीणा वाजवताना दाखवले आहे. फाहियान हा चिनी प्रवासी कोणत्या गुप्त राजाच्या काळात भारतात आला होता? 4 पर्याय आहेत: चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य, हर्षवर्धन आणि बिंबिसार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य. फाहियान हा चिनी बौद्ध भिक्खू चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळात भारतात आला आणि त्याने गुप्तकालीन सुव्यवस्थेचे वर्णन केले. पुढील प्रश्न: चरक संहिता हा प्राचीन भारतीय ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 4 पर्याय आहेत: खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, राज्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वैद्यकशास्त्र म्हणजेच आयुर्वेद होय. चरक हा कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता हा आयुर्वेदातील पायाभूत ग्रंथ मानला जातो. हर्षवर्धन राजाच्या दरबारी असलेल्या बाणभट्ट याने कोणते चरित्र लिहिले? हर्षचरित, कादंबरी, रत्नावली. पर्याय अ आणि ब दोन्ही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय अ आणि ब दोन्ही. बाणभट्ट हा हर्षवर्धनाचा राजकवी होता.
त्याने हर्षचरित म्हणजे हर्षाचे आत्मचरित आणि कादंबरी हे 2 ग्रंथ लिहिले. चालुक्य राजघराण्यातील पुलकेशी दुसरा याने कोणत्या नदीच्या काठी हर्षवर्धनचा पराभव केला? 4 पर्याय आहेत. गोदावरी, नर्मदा, तापी, कृष्णा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नर्मदा. हर्षवर्धनाने दक्षिण जिंकण्याचा प्रयत्न केला, पण नर्मदा नदीच्या काठी पुलकेशी दुसऱ्याने त्याला रोखले. पल्लव राजा महेंद्रवर्मन हा स्वतः एक उत्तम काय होता? नौदल प्रमुख, नाटककार आणि लेखक, केवळ योद्धा आणि परकीय दूत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाटककार आणि लेखक. महेंद्रवर्मन हा पल्लव राजा मत्तविलास प्रहसन या नाटकाचा लेखक होता. राष्ट्रकूट काळामध्ये अरब प्रवाशांनी कोणत्या राजाला जगातील 4 बलाढ्य राजापैकी एक म्हटले होते? कृष्ण पहिला, अमोघ वर्ष, दंतीदुर्ग, ध्रुव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमोघ वर्ष. राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष हा त्याच्या दानशूरपणा आणि विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होता. चोळ राजा राजेंद्र पहिला याने उत्तर भारतावर स्वारी करून गंगा नदीचे पाणी आणले, म्हणून त्याने कोणती पदवी धारण केली? गंगेचा राजा, गंगेकोंड चोळ, चक्रवर्ती, दिग्विजयी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगेकोंड चोळ. गंगा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकल्याच्या स्मरणार्थ त्याने गंगेकोंड म्हणजे गंगा जिंकणारा ही पदवी घेतली आणि तमिळनाडूत गंगेकोंड चोळपुरम हे शहर वसवले. दक्षिण भारतात शालिवाहन शक कोणत्या राजघराण्याशी संबंधित मानले जाते? 4 पर्याय आहेत. चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकूट, पल्लव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातवाहन. महाराष्ट्रात सातवाहनांनी आपल्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक ही कालगणना सुरू केल्याचे मानले जाते, जे आजही आपण वापरतो. स्वप्नवासवदत्ता हे नाटक कोणी लिहिले आहे? 4 पर्याय आहेत. कालिदास, भास, भवभूती, विशाखा दत्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भास. भास हा कालिदासांच्या आधीचा महान नाटककार होता. स्वप्नवासवदत्ता हे त्याचे जगप्रसिद्ध नाटक आहे. प्राचीन काळामध्ये मुझिरीस हे बंदर कोणत्या मालाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध होते? 4 पर्याय आहेत. कापड, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. दक्षिण भारतातील बंदरामधून रोम आणि पश्चिमेकडील देशांना मिरी, मलमल, हस्तिदंत आणि हिरे यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असे. अजंठा लेण्यांमधील चित्रामध्ये प्रामुख्याने कोणाच्या जीवनातील प्रसंगाचे चित्रण आढळते? 4 पर्याय आहेत. महावीर, दुसरा पर्याय आहे गौतम बुद्ध, शिवपार्वती, मौर्य राजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गौतम बुद्ध. जातक कथा. अजिंठ्यातील भित्तिचित्रे प्रामुख्याने गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा सांगतात. प्राचीन भारतातील कोणत्या विद्यापीठात प्रवेशासाठी द्वारपंडितामार्फत परीक्षा घेतली जात असे? 4 पर्याय आहेत. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नालंदा. नालंदा विद्यापीठात प्रवेशाची काठिण्य पातळी इतकी जास्त होती की प्रवेशद्वारावरच पंडिताकडून परीक्षा घेतली जाई. सम्राट अशोकाने कलिंग युद्धाचा उल्लेख आपल्या कितव्या शिलालेखात केला आहे? 10व्या, 13व्या, 7व्या, पहिल्या. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13व्या. अशोकाच्या 13व्या शिलालेखात कलिंग युद्धातील भीषणता आणि त्याच्या हृदय परिवर्तनाचे वर्णन केले आहे. हडप्पा संस्कृतीतील मोहेंजोदडो येथे सापडलेल्या कोणत्या वस्तूवरून त्या काळातील स्वच्छतेच्या आवडीचा पुरावा मिळतो? 4 पर्याय आहेत. भव्य राजवाडा, महास्नानगृह, धान्याचे कोठार, उंच मनोरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महास्नानगृह. मोहेंजोदडो येथील महास्नानगृहात पाणी झिरपू नये म्हणून विटांचे पक्के बांधकाम व बिटुमेनचा थर लावला होता. ऋग्वेद काळात जनपदात राहणाऱ्या प्रजेकडून राजा जो कर वसूल करत असे त्या कराला काय म्हटले जाई? 4 पर्याय आहेत. जकात, बली, चौथाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बली. प्रजेने राजाला स्वखुशीने दिलेल्या भागाला बली म्हणत पुढे त्याचे रूपांतर सक्तीच्या करात झाले. गौतम बुद्धांनी आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला? 4 पर्याय आहेत. संस्कृत, पाली, अर्धमागधी, पैशाची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाली. संस्कृत ही विद्वानांची भाषा होती
तर पाली ही लोकांची बोलीभाषा होती, म्हणून बुद्धांनी पाली भाषेचा वापर केला. जैन धर्मातील 24वे तीर्थकार वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला? 4 पर्याय आहेत. पावापुरी, कुंडग्राम, लुंबिनी, पाटलीपुत्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुंडग्राम, वैशालीजवळ आहे. महावीरांचा जन्म वैशाली येथील कुंडग्राम येथे झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे न्यातृक कुळाचे प्रमुख होते. अमात्य हे पद मौर्य प्रशासनात कोणत्या कामासाठी ओळखले जात असे? केवळ युद्ध करणे, राज्यकारभारात राजाला सल्ला देणे आणि प्रशासकीय काम पाहणे, मंदिराची देखभाल करणे, शेतीचे उत्पन्न मोजणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यकारभारात राजाला सल्ला देणे आणि प्रशासकीय कामे पाहणे. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार अमात्य हे राजयंत्रणेचे डोळे मानले जात, जे संपूर्ण प्रशासनावर देखरेख ठेवत. सम्राट अशोकाने कलिंग युद्धातील विजयानंतर कोणत्या धर्माचा स्वीकार केला? जैन धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, आजीविका संप्रदाय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बौद्ध धर्म. कलिंगच्या भीषण रक्तपातानंतर अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि धम्मविजय हे धोरण स्वीकारले. सातवाहन काळातील कोणत्या ठिकाणी असलेल्या लेण्यामध्ये सातवाहन राजांची नावे कोरलेली आढळतात? 4 पर्याय आहेत. अजिंठा, नाणेघाट जुन्नरजवळ, कारले आणि भाजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाणेघाट जुन्नरजवळ. पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातील लेण्यामध्ये सातवाहन घराण्यातील राजांची नावे आणि त्यांच्या राण्यांचे उल्लेख आहेत. मिलिंद पन्ह हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या 2 व्यक्तींमधील संवादावर आधारित आहे? 4 पर्याय आहेत. सम्राट अशोक आणि उपगुप्त, राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन, चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. 4था पर्याय आहे कनिष्क आणि अश्वघोष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन. हा ग्रंथ पाली भाषेत असून यात राजा मिलिंदने विचारलेला प्रश्न आणि नागसेन यांनी दिलेली उत्तरे आहेत. समुद्रगुप्ताने उत्तर भारतातील 9 राजांचा पराभव केला. या विजयाला काय म्हटले जाते? दक्षिणापथ विजय, आर्यावर्त विजय, दिग्विजय, धर्मविजय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्यावर्त विजय. विक्रमादित्य ही पदवी धारण करणारा गुप्त राजा कोण होता? 4 पर्याय आहेत. चंद्रगुप्त पहिला, चंद्रगुप्त दुसरा, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त दुसरा. शक राजांचा पराभव केल्यामुळे चंद्रगुप्त दुसऱ्याने शकारी आणि विक्रमादित्य या पदव्या घेतल्या. गुप्त काळात लोहस्तंभ कोठे उभारला गेला आहे, जो आजही गंजलेला नाही? 4 पर्याय आहेत. आग्रा, महरोली दिल्ली, पाटलीपुत्र, सांची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महरोली दिल्ली. कुतुब मिनारच्या आवारातील हा लोहस्तंभ 1600 वर्षांनंतरही गंजलेला नाही, हे प्राचीन भारतीय रसायनशास्त्राचे यश आहे. हर्षवर्धन राजाने लिहिलेले प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणते? 4 पर्याय आहेत. रत्नावली, प्रियदर्शिका, नागानंद, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हर्षवर्धन हा स्वतः कवी आणि नाटककार होता. त्याने रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद ही 3 नाटके लिहिली. वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा याने सेतुबंध हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? 4 पर्याय आहेत. संस्कृत, महाराष्ट्री, प्राकृत, पाली, कन्नड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्री प्राकृत. वाकाटक काळात साहित्याला राजाश्रय होता. सेतुबंध हे प्राकृत भाषेतील उत्कृष्ट काव्य मानले जाते. पल्लव राजांच्या काळात कोणत्या ठिकाणी दगडात कोरलेली भव्य शिल्पे पाहायला मिळतात? 4 पर्याय आहेत. मदुराई, महाबलीपुरम, तंजावर, रामेश्वरम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाबलीपुरम. महाबलीपुरम येथील समुद्रकिनारी असलेली मंदिरे आणि शिल्पे पल्लव कलेचे वैभव दाखवतात. चालुक्य राजवंशाची स्थापना कोणी केली? 4 पर्याय आहेत. जयसिंह, पुलकेशी पहिला, कीर्तिवर्मन, विक्रमादित्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुलकेशी पहिला. पुलकेशी पहिला याने बदामी कर्नाटक येथे चालुक्य राज्यसत्तेचा पाया घातला. राष्ट्रकूट काळात एलोरा येथील लेण्यामधील कोणत्या लेण्याचा समावेश जागतिक वारसा स्थळात होतो? 4 पर्याय आहेत. 10 क्रमांकाचे लेणे, 16 क्रमांकाचे कैलास मंदिर, 21 क्रमांकाचे लेणे, 32 क्रमांकाचे लेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 क्रमांकाचे कैलास मंदिर. कैलास मंदिर हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जे वरून खाली एकाच अखंड पाषाणात कोरले गेले आहे.
शिलाहार राजघराण्याची सत्ता महाराष्ट्रात कोणत्या भागात प्रामुख्याने होती? 4 पर्याय आहेत. खानदेश, विदर्भ, उत्तर आणि दक्षिण कोकण, मराठवाडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण म्हणजे ठाणे मुंबई आणि दक्षिण कोकण या भागावर शिलाहारांचे राज्य होते. कोल्हापूरचे शिलाहार हे तिसरे घराणे होते. यादव काळातील प्रसिद्ध मराठी ग्रंथ लीळाचरित्र कोणी लिहिला? 4 पर्याय आहेत. ज्ञानेश्वर महाराज, चक्रधर स्वामी, माहीभंट, मुकुंदराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माहीभंट. चक्रधर स्वामींच्या आठवणीचे संकलन माहीभंट यांनी लीळाचरित्र या ग्रंथात केले. हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ मानला जातो. चोळ राजांच्या काळात ग्राम प्रशासनासाठी कोणती संस्था अत्यंत कार्यक्षम होती? केवळ राजाची आज्ञा, ब ऊर आणि सभा, क लष्करी छावणी आणि ड परकीय दूत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऊर आणि सभा. चोळ राजांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत प्रगत होत्या. ग्रामसभेला खूप अधिकार होते. भारताच्या पश्चिमेकडील सोपारा म्हणजे नाला सोपारा हे बंदर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते? चीनशी व्यापार, रोमन आणि अरबांशी व्यापार, केवळ मासेमारी, अंतर्गत नदी व्यापार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोमन आणि अरबांशी व्यापार. सोपारा हे प्राचीन काळातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर होते. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नसत किंवा त्यांना माहीत नव्हता? 4 पर्याय आहेत. तांबे, सोने, लोखंड, कांस्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोखंड. हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन होती. त्यांना तांबे सोने माहीत होते पण लोखंडाचा शोध त्यांना लागलेला नव्हता. त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा मुख्य धर्मग्रंथ आहे? 4 पर्याय आहेत. जैन, बौद्ध, हिंदू, शीख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बौद्ध. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या तिन्हींना मिळून त्रिपिटक असे म्हणतात. कनिष्क राजाने बौद्ध धर्माची 4थी परिषद कोठे आयोजित केली होती? 4 पर्याय आहेत. पाटलीपुत्र, काश्मीर, वैशाली, राजगृह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काश्मीर. कनिष्काने काश्मीरमधील कुंडलवन येथे ही परिषद बोलावली होती जिथे बौद्ध धर्माचे 2 पंथ पडले. प्राचीन काळी शिक्षणाचे केंद्र असलेल्या तक्षशिला विद्यापीठात कोणाचे शिक्षण झाले होते? चाणक्य, चरक, जीवक वैद्य, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तक्षशिला हे त्या काळातील जागतिक शिक्षणाचे केंद्र होते जिथे राजकारण, वैद्यकशास्त्र आणि युद्धशास्त्राचे धडे दिले जात असत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल पंढरपूरच्या मंदिराचा उल्लेख कोणत्या प्राचीन शिलालेखात आढळतो? 4 पर्याय आहेत. जुनागड, पंढरपूरचा 84चा शिलालेख, नाशिक शिलालेख, अजिंठा शिलालेख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंढरपूरचा 84चा शिलालेख. यादवांच्या काळातील या शिलालेखात विठ्ठल मंदिरासाठी दिलेल्या दानाचा उल्लेख आढळतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.